लोकसभा निवडणुकीवेळी जागा वाटपावरून महायुतीमध्ये वादाच्या ठिणग्या उडाल्या होत्या। अनेक जागांचा तिढा सुटत नव्हता। नाराजी, बंडखोरी, धुसफूस, आरोप प्रत्यारोप असं बरंच काही त्यावेळी आपल्याला पाहायला मिळालं। आता अवघ्या 3 महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे। लोकसभेला झालेल्या चुका टाळून प्रत्येक पक्षाची आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे। अनेक जागांवर त्या पक्षाकडून अप्रत्यक्षपणे उमेदवार जाहीर केले जात आहेत। पण जसं लोकसभेला घडलं तसंच विधानसभा निवडणुकीवेळी देखील पाहायला मिळू शकतं। उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचं चित्र निर्माण होऊ लागलंय। राज्यातील असे काही विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे। नुसती तयारीच नाही तर दोन्ही पक्षाचे नेते आणि इच्छुक उमेदवार आतापासूनच मतदारसंघावर आपलाच दावा असल्याचं सांगू लागलेत। राज्यातील या विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून वाद होऊ शकतात। प्रथम दर्शनी असे 9 विधानसभा मतदारसंघ जिथं ही स्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणी तिढा सोडवणं शिवसेना आणि भाजपसाठी मोठं डोकेदुखीचं काम ठरू शकतं। ते विधानसभा मतदारसंघ नेमके कोणते हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। कोकणातील सावंतवाडी विधानसभा हा असा मतदारसंघ आहे जिथे ही जागा कोणाला द्यायची यावरून मोठा वाद होऊ शकतो। शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर या मतदारसंघाचे 3 टर्म आमदार राहिलेले आहेत। मात्र आता त्यांच्या या मतदारसंघावर भाजपने देखील डोळा ठेवला। त्यांच्या विरोधात भाजपच्या राजन तेली यांनी तयारी सुरू केली आहे। तळ कोकणात भावी आमदार म्हणून देखील त्यांचे बॅनर लावण्यात आले होते। इतकंच नाही तर ते सातत्याने दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका करताना दिसून येतात। या भागाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ते मतदारसंघात काम करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे दीपक केसरकरांना यावेळी तिकीट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील दापोली या विधानसभा मतदारसंघातही जागेवरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते। माजी मंत्री आणि शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। मात्र त्यांच्याच विरोधात भाजपच्या केदार साठे यांनी तयारी सुरू केली आहे। केदार साठे यांना भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचं पाठबळ असल्याचं बोललं जातंय। यामुळे रामदास कदम हे भाजप आणि विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्यावर नाराज असून नुकतीच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे। त्यामुळे इथं कोणाला उमेदवारी द्यायची हा शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी सोपा विषय राहिलेला नाही। अंधेरी पूर्व हा एक असा विधानसभा मतदारसंघ आहे जिथे भाजपच्या मुरजी पटेल यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळाले असल्याचं बोललं जातं। मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार तयारी देखील सुरू केली आहे। मतदारसंघात बैठका, विविध कार्यक्रम घेत ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात। नुकताच अंधेरीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यांनी घेतला होता। मात्र याच मतदारसंघात शिवसेनेमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या स्वीकृती शर्मा यांनी एंट्री केली आहे। स्वीकृती शर्मा या एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी असून त्यांनी देखील मतदारसंघात फिरायला सुरुवात केली आहे। नुकताच त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं। त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, शिंदे सेनेच्या की भाजपच्या, हा पेच दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सोडवावा लागेल। जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातही दोन्ही पक्षाकडून दावेदारी सुरू आहे। 2009 पासून या मतदारसंघाचं नेतृत्व शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेले रवींद्र वायकर करतात। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला। आता या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी उमेदवार असतील असं बोललं जातंय। तशी तयारी देखील मनीषा वायकर यांनी सुरू केली आहे। मात्र याच मतदारसंघातून भाजपने देखील तयारी सुरू केली आहे। भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक आणि पंकज यादव या 2 इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केलेली आहे। याआधी उज्ज्वला मोडक यांनी रवींद्र वायकर यांना विधानसभा निवडणुकीमध्ये आव्हान दिलं होतं। त्यामुळे भाजपकडून या जागेसाठी आग्रह धरला जाईल। पण तीच परिस्थिती शिंदे सेनेत पाहायला मिळेल। शिवसेना आणि भाजपची डोकेदुखी वाढवणारा मागाठाणे हा एक विधानसभा मतदारसंघ आहे। या ठिकाणी शिंदे सेनेचे प्रकाश सुर्वे हे विद्यमान आमदार आहेत। मात्र याच मतदारसंघातून भाजपने देखील चाचपणी सुरू केली आहे। मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेले विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर हे या मतदारसंघामधून इच्छुक आहेत। त्यांनी मतदारसंघामध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे। विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात। त्यामुळे या मतदारसंघात भाजपची प्रबळ दावेदारी राहू शकते।
पुढचा मतदारसंघ आहे चेंबूर विधानसभा। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। पण महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केलेला आहे, तर दुसरीकडे भाजप देखील या मतदारसंघासाठी आग्रही आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि तुकाराम काते इच्छुक असून भाजपकडून प्रसाद लाड देखील तयारीला लागलेत। इथं ही जागा कोणाला द्यायची यावरून मोठा पेच निर्माण होऊ शकतो। पालघर विधानसभा मतदारसंघातही उमेदवारीवरून वाद होतील। या मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे विद्यमान आमदार आहेत। मात्र भाजपने आतापासूनच या मतदारसंघावर दावा करायला सुरुवात केली आहे। लोकसभेचं तिकीट कापण्यात आलेले माजी खासदार राजेंद्र गावित यांना पक्षाने या मतदारसंघातून तयारी करायला सांगितल्याची माहिती आहे। त्यामुळे राजेंद्र गावित यांनी तयारी देखील सुरू केली आहे। खासदार राहिलेले राजेंद्र गावित सध्या पालघर विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून बसलेत। त्यामुळे या मतदारसंघात भाजपाची प्रबळ दावेदारी राहू शकते। असं झाल्यास शिंदे सेना नाराज होईल। पुढचा मतदारसंघ आहे मुरबाड विधानसभा। मुरबाड मतदारसंघातून भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी 3 वेळा विजय मिळवला। पण आता विजयाची हॅट्रिक केलेले किसन कथोरे यांच्या मुरबाड मतदारसंघातच आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे सेनेने सुरू केला। शिंदे सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे हे या मतदारसंघात इच्छुक आहेत। त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे। मुरबाड मतदारसंघात शिंदे सेनेची ताकद देखील मोठी असल्याने हा मतदारसंघ शिंदे सेनेला सोडावा अशी मागणी म्हात्रे यांनी आपल्या वरिष्ठांकडे केली आहे। परंतु बदलापूरमध्ये नुकत्याच झालेल्या प्रकरणात पत्रकार महिलेला उद्देशून बोलण्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे इथेही दोन्ही पक्षाचा उमेदवारी देण्यावरून कस लागणार आहे। कल्याण पूर्व या विधानसभा मतदारसंघातही रस्सीखेच पाहायला मिळेल। कल्याण पूर्वच्या जागेवर भाजपचे गणपत गायकवाड हे निवडून आले आहेत, पण शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी पोलीस स्थानकात गोळीबार केला होता, ज्या गुन्ह्याखाली ते सध्या तुरुंगामध्ये आहेत। कल्याण पूर्वची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिंदे गटाकडून सुद्धा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। काही महिन्यापूर्वीच नवीन पर्व की जुनाच कल्याण पूर्व असे बॅनर लावण्यात आले होते। त्यामुळे इथं शिंदे सेना दावेदारी करू शकते। तीच परिस्थिती भाजपची देखील राहील। हे 9 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची जागा वाटपावेळी मोठी दमछाक होऊ शकते। यासह असे आणखी मतदारसंघ देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात, जिथं दोन्ही पक्षात मोठी रस्सीखेच पाहायला मिळेल। तुम्हाला या 9 विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या दावेदारीविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।